नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थी एका पोलीस भरतीच्या पुस्तकाची वाट बघत होते। वर्दीचा राजमार्गची नवीन आवृत्ती आलेली आहे। आता आवृत्ती येऊन 8 दिवसापेक्षा सुद्धा जास्त झालेला आहे, तरी सुद्धा आपण याची माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवली नव्हती। त्याचं कारण असं आहे की जेव्हा नवीन मार्केटमध्ये पुस्तक आलं होतं त्यावेळेस भयंकर त्याचं शॉर्टेज तयार झालं होतं। अजूनही शॉर्टेज आहे, पण हळूहळू आता शॉर्टेज थोडं कमी होतंय, कारण आपण प्रिंटिंगची जी क्वांटिटी आहे किंवा स्पीड आहे ती हळूहळू वाढवलेली आहे। त्यामुळे सहजासहजी आता जवळपास विद्यार्थ्यांना हे पुस्तक अवेलेबल होणार आहे। ज्यांना अवेलेबल होणार नाही त्यांना पुढच्या 1-2 दिवसामध्ये आम्ही नक्की पूर्ण महाराष्ट्रामध्ये अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बघा, या वर्दीचा राजमार्ग पुस्तकामध्ये आपण यावेळेस जरा जास्त बदल करायचं ठरवलं। याचं कारण आपली तिसरी आवृत्ती आहे। दुसऱ्या आवृत्तीमध्ये आपण पूर्ण पुस्तकच बदललं होतं आणि तिसऱ्या आवृत्तीमध्ये आपण आणखी त्याच्यामध्ये ॲडव्हान्स बदल केलेले आहेत। त्याचं कारण असं म्हणजे या वर्षी प्रश्न विचारण्याची पद्धत जी आहे ती थोडीशी मागच्या पेक्षा बदललेली आहे। अनेक जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचे थोडे अवघड प्रश्न विचारण्याचं प्रमाण माफ करा वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आपण काय केलेलं आहे, या वर्षी या वर्दीचा राजमार्ग आपलं जे बहुचर्चित महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असणारं पुस्तक याच्यामध्ये बऱ्यापैकी बदल केलेले आहेत। आता हे नेमके बदल कोणते कोणते आहेत याच्याबद्दल आपण माहिती पाहणार। प्रत्येक पॉइंट नेमका आपण काय बदल केलेत, पोलीस भरतीच्या पॅटर्न मध्ये कशा पद्धतीने बदल होणार आहेत किंवा होत चाललेले आहेत आणि आपण त्याच्या अनुसरून काय बदल केलेले आहेत। प्रत्येकच विषयामध्ये वेगवेगळे आपण बदल ऍड केलेले आहेत। हे वर्दीचा राजमार्ग पुस्तक आहे। कलर बघून घ्या, कलर कव्हर पेजचा कलर चेंज झालेला आहे, बाकी सगळं सेम आहे। आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला दिसत असेल स्टेट बोर्ड विशेष संदर्भासह, कारण की बोलतो पुढे मी स्टेट बोर्डच्या बाबतीमध्ये सुद्धा बोलतो तुम्हाला, स्टेट बोर्डच्या संदर्भासह हे आपण मुद्दा ऍड केलेला आहे। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन अपडेटेड माहिती एक लक्षात घ्या, जेव्हा एडिशन नवीन आणतो त्यावेळेस कव्हर बदलायचं नसतं। तुम्हाला पुस्तकाची साईज कमी जास्त झालेली पाहिजे, नाहीतर अनेक प्रकाशन आहेत, चालू घडामोडीचे थोडेफार पेजेस बदलायचे आणि जुनं आहे असंच पुस्तक तुम्हाला उपलब्ध करून द्यायचं। अशा प्रकारे आपण केलेलं नाही, अपडेटेड माहिती उपलब्ध करून दिलेली। आता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची संख्या बदललेली आहे, आपल्याकडे माहिती अपडेटेड आहे। भारताचे नवीन CDS आलेले आहेत, माहिती अपडेटेड आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे माहिती अपडेट असणारे विषय सांगतो तुम्हाला, अर्थशास्त्र। मग अपडेटेड माहिती म्हणजे फक्त चालू घडामोडी नाही, अर्थशास्त्रामध्ये दरवर्षी अनेक संकल्पना आकडेवारी बदलत असते, ज्या आकडेवारी तुम्हाला प्रश्न विचारले जातात। अर्थशास्त्रामधली पूर्ण अपडेटेड माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने राज्यघटनेत सुद्धा ज्या ज्या ठिकाणी काही बदल झालेले आहेत त्या बदलाला अनुसरून आपण त्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत, ते सर्व अपडेटेड करून तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत। या 2 विषयामध्ये मेजर बदल असतात। बाकीचे आता भूगोल सारखा विषय, भूगोलमध्ये बदलून काय बदलणार आहे रे, एक तर आपल्या किनारपट्टीमध्ये बदल झालेला आहे, ती अपडेटेड माहिती आपल्या पहिल्या एडिशन मध्ये सुद्धा होती, पण या 2 विषयामध्ये मेजर आपण अपडेट केलेला आहे। बदल जे आहेत ते बदल तुम्हाला अपडेटेड केलेले आहेत, हे लक्षात ठेवा। हे सर्वात महत्त्वाचं आहे, पहिला मुद्दा। त्याच्यानंतर आपलं जे वर्दीचा राजमार्ग पुस्तक आहे याच्यामध्ये रचना यावेळेस बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत केलेली आहे। काय केले माहितीये का, बऱ्याच आम्हाला गोष्टी लक्षात आलं की मुलांना विशेषतः सेल्फ स्टडी करणाऱ्या मुलांना किंवा ऑनलाईन क्लासेस करतात असे जे मुलं येतं यांना काय होतं की तुम्हाला माहिती डायरेक्टली तुम्हाला सुरुवातच केली की परीक्षेला असे प्रश्न विचारतात आणि त्या परीक्षेच्या प्रश्नानुसार सुरुवात केली तर तुम्ही मग काय करता माहितीये का, घोकणपट्टी करता आणि पाठ करण्याचा प्रयत्न करता आणि पाठ करून या संकल्पना ज्या आहेत त्या परफेक्टली तुमच्या लक्षात राहत नाहीत। त्याच्यामुळे आपण काय केलं, यावेळेस बेसिक पासून अगोदर बेसिक माहिती द्यायची आणि बेसिक माहितीपासून ते ॲडव्हान्स पर्यंत जायचं। अशा प्रकारे प्रत्येकच विषयाची रचना केलेली आहे, लक्षात ठेवा। डायरेक्टच मुद्देसूद अवघड मुद्दा घेतला, पहिल्यांदा अवघड दिसला, पहिल्यांदा अवघड टाकला, तुम्ही अवघड वाचायला लागले, मध्येच कुठेतरी सोपे पॉईंट आले, पुन्हा अवघड आले। याच्यामुळे काय होतं माहितीये का, तुमचं कॉन्सन्ट्रेशन ज्या पद्धतीने त्या वाचण्याकडे पाहिजे त्या पद्धतीचं कॉन्सन्ट्रेशन तुमचं राहत नाही आणि त्यामुळे रचना जी आहे ती सोप्याकडून अवघडकडे पाहिजे। तुम्ही सोपं समजत अवघडकडे तुम्ही जाता। अशा प्रकारची रचना, अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपण केलेलं आहे। माहिती दिल्यानंतर शॉर्ट मध्ये पुन्हा चार्ट मध्ये माहिती दिलेली, म्हणजे तुम्ही काय केलंय, समजा कोणताही विषय घ्या, लक्षात, समजा आपण राज्यघटनेचा विषय घेतला, राज्यघटनेमध्ये समजा कोणता मुद्दा सांगायचा तुम्हाला, राष्ट्रपती तुम्ही शिकला, वाचलं पूर्ण, उपराष्ट्रपती वाचलं,
बरोबर काय, किंवा पंतप्रधान वाचलं, मंत्रिमंडळ वाचलं, मग खाली राष्ट्रपती उपराष्ट्रपती वाचल्यानंतर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीचे असा चार्ट करून तुलनात्मक शॉर्ट मध्ये माहिती सुद्धा दिलेली. म्हणजे इकडे राष्ट्रपती आणि इकडं उपराष्ट्रपती, अशा प्रकारची रचना सुद्धा आपण काय केलेली आहे. याचा फायदा काय होतो माहितीये का, तुम्ही वाचल्यानंतर शेवटी चार्ट बघितल्यानंतर तुम्ही जे काय वाचलेलं आहे त्याची रिव्हिजन पुन्हा होत असते. अशा प्रकारची रचना आपण यावेळेस वर्धेच्या राजमार्ग या पुस्तकामध्ये पोलीस भरतीचा ऑल इन वन सगळे विषय कव्हर असणाऱ्या ठोकळ्यामध्ये केलेली आहे. लक्षात, मी माहिती देतोय का तुम्हाला, तुम्ही मी माहिती देतोय म्हणून लगेच जाऊन पुस्तक घ्यावं याच्यासाठी बिलकुल नाहीये. लक्षात ठेवा, तुम्ही दुकानात जायचंय, बघायचंय पुस्तक, तुलना करायची इतर पुस्तकासोबत आणि इतर पुस्तकापेक्षा याच्यातली माहिती जर दर्जेदार वाटली तरच घ्यायचंय, नाहीतर बिलकुल हात लावायचा नाही, बिलकुल नाही लावायचा हात. लक्षात, अशा पद्धतीने हा एक महत्वाचा मुद्दा आहे की बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत याची रचना केलेली आहे. सर्व नवीन प्रश्न, तुम्हाला मी मगाशी सुद्धा बोललो की आता काय झालंय माहितीये का, प्रश्न विचारण्याची पद्धत या वर्षी बऱ्यापैकी बदललेली आहे. काही ठिकाणी टिपिकल विचारला पेपर, पण बऱ्याच ठिकाणी मॅक्सिमम ठिकाणी जर तुम्ही आपला पांढरा घोडा प्रश्न संच बघितला असेल, या वर्षीचे प्रश्न मागच्या 2-3 वर्षाचे प्रश्न, तर या वर्षीच्या प्रश्नामध्ये तुलनेने मागच्या 2-3 वर्षापेक्षा अवघड प्रश्न हे विचारले गेलेले आहेत. अवघड प्रश्न टॅकल व्हावेत, तुम्हाला त्या प्रश्नांची सवय लागाव म्हणून जे प्रश्न अवघड या वर्षी विचारलेत, मग ते मराठीचे असो किंवा गणिताचे असो, बुद्धिमत्ताचे असो किंवा जीके मधल्या कोणत्याही विषयाचे असो, सर्व प्रश्न आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत. जुने अगोदर जे प्रश्न दिले होते ते तर सगळे प्रश्न आहेतच, आणि त्याच पद्धतीने या वर्षी अजून आपण या वर्षी जे अवघड प्रश्न विचारलेत ते अवघड प्रश्न आपण वर्धेचा राजमार्ग या ठोकळ्यामध्ये ऍड केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल, नवीन प्रकारच्या पॅटर्न मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि जे विचारले प्रश्न आहेत त्याचा डाटा पुस्तकामध्ये अवेलेबल आहे का हे तिथल्या तिथं तुमच्या लक्षात येणार आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला आणखी जास्त फायदा हा होणार आहे. नवीन प्रश्न असणार आहेत, अपडेटेड चालू घडामोडी आपण सेक्शन देत असतो. आता चालू घडामोडी तुम्ही म्हणाल आता एकदा पुस्तक घेतलं की आम्ही वर्षभर तेच वाचणार आहेत, मग वर्षभराच्या चालू घडामोडी आता घेतलेल्या पुस्तकाच्या पुन्हा 7-8 महिन्याने जर लेखी पेपर आला तर त्यावेळेस चालू घडामोडीचा आम्हाला काय फायदा होणार आहे, तर फायदा होणार. काही चालू घडामोडी अशा असतात ज्या वर्षभर महत्वाच्या असतात. जसं की समजा आता पद्म पुरस्कार आहेत, वर्षातून एकदाच देतात, एकदा पुस्तकात ऍड झाले की तुम्हाला वर्षभर ते महत्वाचेच आहेत. समजा ज्ञानपीठ पुरस्कार आहे, आता समजा लष्कर प्रमुख म्हणून नवीन भारताचे लष्कर प्रमुखांची नियुक्ती केलेली आहे, नौदल प्रमुख नवीन आलेले आहेत, सीडीएस नवीन आलेले आहेत. हे जे पद आहेत हे महत्वाचे आहेत. मग हे महत्वाचे जे पद आहेत याच्यावर प्रश्न तुम्हाला 2 आणि 3 महिन्याचे विचारत नाहीत, फक्त पूर्ण वर्षभराचे विचारते. म्हणून आपण काय केलंय, वर्धेच्या राजमार्ग मध्ये ज्या काल चालू घडामोडी किमान वर्ष 1.5 वर्ष तुम्हाला अभ्यासासाठी महत्वपूर्ण ठरतायत अशाच चालू घडामोडी घेतल्या आहेत आपण, आणि अपडेटेड चालू घडामोडी एकत्र करून तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. आणि शॉर्ट टर्म चालू घडामोडी त्यासाठी तुम्ही छोटे मोठे चालू घडामोडीचे पुस्तक पुन्हा वाचू शकता, पण ज्या लॉंग टर्मच्या चालू घडामोडी आहेत याच्यासाठी मात्र तुम्हाला काय करावं लागणार आहे. आता सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्यात, आता 5 महिने जवळपास होऊन गेले उपमुख्यमंत्री झालेले. आता 5 महिने जरी झालेलं असलं तर पुढचं वर्षभर आणखी सुनेत्रा पवार यांच्याविषयी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण आपल्या त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. लक्षात येते. अशा पद्धतीने अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं, अजितदादा एवढे मोठे व्यक्ती होते, त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला सांगतो काही प्रश्न 2-2 पोलीस भरतीला मागच्या वर्षी सुद्धा नवीन फौजदारी कायदे, म्हणजे आता जसं की इंडियन पिनल कोड होता आयपीसीच्या जागी आता कोणता आला, BNS भारतीय न्याय संहिता आला. असे जे कायदे बदललेत हे कोणत्या दिवशीपासून लागू झाले ही तारखेवर आहे का, मागच्या पोलीस भरतीमध्ये तेवढेच प्रश्न विचारले, ह्या वर्षी पण तेवढेच प्रश्न विचारले आणि आणखी पुढे विचारतील. कारण की ज्या काही चालू घडामोडी, म्हणजे तुम्हाला हे समजून जाऊ नका तुम्ही की 2-3 महिन्याच्या चालू घडामोडी, काही चालू घडामोडी अशा असतात ज्या वर्ष 1.5 वर्षाच्या सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. आता MPSC कंबाईनचा प्रश्न झाला, 2022च्या चालू घडामोडी विचारला, 23, 24, 25, 26 6 वर्षाचा चालू घडामोडी प्रश्न विचारला. मिशन शक्तीचा 22चं होतं ते, मिशन शक्ती प्रश्न विचारला होता, जर तुम्ही प्रश्नपत्रिका बघत असाल किंवा कोणी पेपर दिला असेल तर. त्यामुळे ते चालू घडामोडी म्हणजे लगेच कालचा विचारतात, जवळच्याच जास्त विचारतात, पण काही चालू घडामोडी अशा असतात ज्या वर्षभराच्या कराव्या लागतात, सगळ्याच नाही महत्वाच्या, त्या सगळ्या चालू घडामोडी आपण आपल्या वर्धेचा राजमार्ग या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. लक्षात, गणित बुद्धिमत्ताचे नवीन नियम ऍड केलेले आहेत आपण. लक्षात ठेवा, या वर्षी गणित बुद्धिमत्ताच्या नवीन नियमावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले गेलेले आहेत.
आणि त्याच्यामुळे आपण ह्यावेळेस ज्या ज्या नवीन घटक ऍड झाले तर त्या प्रत्येक घटक ऍड केलाय. जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स आपण त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत, सोल्युशन जास्तीत जास्त ऍड केले आहेत. गणित बुद्धिमत्ता हा असा विषय आपण काय केलं माहितीये की जीके आणि मराठीमध्ये ज्या गोष्टी जास्त महत्वाच्या नाहीत पण आपल्याकडून ऍड झालेल्या होत्या त्या उलट थोड्याशा कमी केलेल्या आहेत आणि त्याच्या जागी नवीन ऍडव्हान्स मध्ये आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. पण गणित बुद्धिमत्ता हा असा विषय की याच्यामध्ये आपण ह्यावेळेस माहिती वाढवलेली आहे, प्रश्नांची संख्या वाढवलेली आहे, सराव प्रश्नांची संख्या वाढवलेली आहे. कारण की या वर्षी ते करण्यामागे हेतू काय होता आमचा, पूर्ण आपण या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून हे अपडेटेड एडिशन आणलेले आहे. म्हणूनच उशीर झाला आपल्याला आणायला. या वर्षी जास्तीत जास्त 25-25-25चा फॉर्म्युला हा जवळपास सगळीकडेच फॉलो केला. म्हणजे प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न 25 गुण. अगोदर काय व्हायचं की जीकेचे प्रश्न जे आहेत ते तुलनेने जास्त विचारायचे, मग मराठी गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आपोआप कमी व्हायचे. पण यावेळेस हा फॉर्म्युला फॉलो केल्यामुळं 50 गुणांचं गणित बुद्धिमत्ताला तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयारी करावी लागणार आहे. आणि याच्यासाठीच आपण वर्धेचा राजमार्ग मध्ये ऍडव्हान्स मध्ये एक्स्ट्राचे नवीन नियम, एक्स्ट्राचे नवीन सोल्युशन्स दिलेले आहेत गणितांचे, जे या वर्षी अवघड विचारले होते प्रश्न ते, आणि तुम्हाला सरावासाठी सुद्धा अवघड प्रश्न सोपे पहिलेच आपले ऍड होते, अवघड प्रश्न सुद्धा आपण या वर्धेचा राजमार्ग मध्ये ऍड केलेले आहेत. आणि मांडणी सुद्धा गणित बुद्धिमत्ताची एकदम सोपी आहे, साधी आहे, सरळ आहे. पुढचा मुद्दा बघा, स्टेट बोर्ड संदर्भ. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण या वर्षी सगळ्यात जर ऐतिहासिक बदल पुस्तकामध्ये कोणता केला असेल तर स्टेट बोर्ड संदर्भ. का सांगतो तुम्हाला, इथून पुढे आता गव्हर्नमेंटच्या पुस्तकातून प्रश्न विचारण्याचं प्रमाण वाढू शकतं असा आमचा अंदाज आहे. पहिल्यांदा आपणच सांगितलं होतं ते की स्टेट बोर्डवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपण पुस्तकामध्ये स्टेट बोर्ड मधले जेही महत्वाचे चार्ट असतात, जेही महत्वाचे पॉइंट असतात, ते सगळे पॉइंट आपण महत्वाचे सगळ्या विषयांचे जीएसच्या हे घेतलेले आहेत. आणि तिथं कंसामध्ये तुम्ही पुस्तक जर बघितलं किंवा पीडीएफ सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर स्टेट बोर्ड असं लिहिलेलं आहे, संदर्भ स्टेट बोर्ड. म्हणजे जिथं जिथं तुम्हाला संदर्भ स्टेट बोर्ड सापडेल ते चार्ट, ती माहिती आपण स्टेट बोर्ड मधून आपल्या पुस्तकामध्ये ऍड केलेली आहे. जेणेकरून तुम्हाला काय होईल की 10-12 पुस्तकं वेगवेगळे वाचत बसायची आणि ते अवघडही असतात, मोठे असतात, वेळ लागतो. त्यामुळे त्यातलं जे महत्वाचं आहे ते महत्वाचं आपण असं वेचणं म्हणतो ना, हे वेचून आपल्या या वर्धेचा राजमार्ग मध्ये आपण ऍड केलेलं आहे. अशा प्रकारे स्टेट बोर्ड संदर्भ देणारं महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचं एकही पुस्तक नाहीये, हे लक्षात ठेवा, सर्वात महत्वाचं आहे. त्यानंतर पुढे बघा आणखी काय बदल केलेला आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. त्यानंतर नवीन वन लाईनर ऍड केले. तर पोरांना जीकेचा कंटेंट वाचल्यानंतर त्याच्यावर आधारित प्रश्न सोडवायला, त्याच्यावर आधारित वन लाईनरचा अभ्यास करायला खूप इंटरेस्ट येतो, मजा येते आणि ते काय होतं, रिव्हिजन झाल्यासारखं सुद्धा वाटतं. म्हणून आपण ह्यावेळेस वन लाईनरची संख्या आणखी वाढवलेली, जुना तर एक सुद्धा कमी केलेलं नाही, उलट त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. या लक्षात, एखादा कुठेतरी रिपीट झाल्यासारखा वाटतोय तेवढाच उडवलाय फक्त, बाकी वाढ केलेली आहे याच्यामध्ये. म्हणजे वन लाईनर जे आहेत प्रत्येक विषय, इतिहास संपला की इतिहासाचे वन लाईनर ऍड केले, भूगोल संपला भूगोलाचे वन लाईनर ऍड केले. म्हणजे प्रत्येक टॉपिक सब्जेक्ट संपला की त्या सब्जेक्ट नंतर आपण त्याचे वन लाईनर जे देत होतो, अगोदरच्या एडिशन मध्ये आपले होते, पण आता ऍडव्हान्स वन लाईनर ऍड केलेत, एक्स्ट्रा वन लाईनर ऍड केलेत, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन म्हणून करायला किंवा परीक्षा, आणि ते वन लाईनर कुठून घेतलेले असतात, आपण परीक्षेत आलेले प्रश्नातूनच उचललेले असतात. म्हणजे ते वन लाईनर जे असतात ना, डायरेक्टली एक्झाम ओरिएंटेड असतात. त्याच्यामुळे तुम्हाला ते वाचताना फायदा खूप होतो, वाचायला इंटरेस्टही येतो. सलग सारखंच थेरी वाचायला बोर होते, आता थेरी वाचली, चला वन लाईनर वाचतो, मग ते कंटाळा येत नाही, माणूस सगळे वन लाईनर वाचूनच उठतं मग नंतर. अशा प्रकारे किंवा प्रश्न सोडवून निघतं. म्हणजे थेरी दिलेली आहे. एक तर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे थेरी दिली, थेरी नंतर प्रश्न दिले, प्रश्नानंतर वन लाईनर दिले. लक्षात, गणितामध्ये काय केलं, थेरी दिली, बेसिक माहिती दिली, त्या माहितीवर आधारित सोल्युशन, तुम्हाला काही उदाहरणं दिले, उदाहरणांचं सोल्युशन दिलं, त्याच्या खाली सोडवायला तुम्हाला प्रश्न दिले. अशा पद्धतीने केलेले. मराठीमध्ये फक्त वन लाईनरचा काही संबंध नाही, मराठीमध्ये थेरी दिलेली आणि मराठीमधले नवीन आलेले प्रश्न, मराठीमध्ये सुद्धा ह्यावेळेस खूप अवघड प्रश्न विचारले, ते आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे ना, अशा पद्धतीने. आणि सुधारित चार्ट आणि टी डायग्राम, मगाशी सांगितलं तुम्हाला, सगळ्यात जास्त वाचताना तुम्हाला ते पुस्तक वाचायला इंटरेस्ट आलं पाहिजे, मांडणी तुम्हाला इंटरेस्टेड वाचली पाहिजे, कंटाळा आला नाही पाहिजे. आपल्या पुस्तकाचं वेगळेपण काय असतं रे, तर आपण मांडणी करण्यावर, मांडणी ही मुलांना आवडेल, मुलांना वाचायला इंटरेस्ट येईल, याच पद्धतीची करत असतो. पुस्तकामध्ये डाटा तर सगळ्याच असतो,
पण मांडणी अचूकपणे करायची असते, ती मांडणी आपण अतिशय योग्य पद्धतीने केलेली आहे. त्यामुळेच तुम्हाला म्हणलं सॅम्पल PDF सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक मी कमेंट करेन पिनमध्ये, तुम्ही जा तिथून सॅम्पल PDF डाउनलोड करा. लक्षात. आणि अशा पद्धतीने त्याच्यात पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने सुधारक चार्ट आणि ट्री डायग्राम वेगवेगळ्या, जेणेकरून तुम्हाला काय होत, ज्या गोष्टी कन्फ्युजन होणार आहेत ह्या तुलनात्मकरित्या त्या चार्टमध्ये दिलेल्या असतात. त्यामुळे कन्फ्युजन होणाऱ्या गोष्टी तिथंच क्लिअर होतं. भरपूर गोष्टी असतात, जसे आणीबाणी. आता तुम्हाला उदाहरण सांगतोय. आणीबाणी संसदेकडून राष्ट्रीय आणीबाणी घ्यायची असेल तर 1 महिन्याच्या आत संसदेची मान्यता लागते. राज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी जर घ्यायची असेल तर 2 महिने लागते. मग तिथं ह्या तिन्ही गोष्टी एकत्र जर असतील तर तुम्हाला काय होतं रे, तिथल्या तिथं त्या गोष्टी समजतात, क्लिअर होतात आणि कन्फ्युजन राहत नाही. प्रश्न तुमचा बरोबर येतो. अशा प्रकारे आपण ही रचना जी आहे, मांडणी जी आहे ती केलेली आहे. अजून सर्वात महत्वाचं म्हणजे संगणक घटक आणि पर्यावरण घटक. आम्हाला पहिल्यांदा वाटलं की आपण संगणक पहिलं पण दिलं होतं, पर्यावरण सुद्धा पहिलं पण दिलं होतं, पण अपेक्षित असं वाटलं की यावर्षी प्रश्न थोडेसे संगणकावर आणि पर्यावरणावर विचारलेले आहेत. आपला डाटाचा थोडासा कमी वाटतोय. तर मी तुम्हाला सांगितलं ना, पुस्तकामध्ये आवश्यक तिथं डाटा वाढवलेला आहे, तसा इथं वाढवलेला आहे. आणि आवश्यक तिथं जो अनावश्यक आहे तो कमी पण केलेला आहे. इथं वाढवलेला आहे. संगणकाचा डाटा भरपूर पद्धतीने वाढवलेला आहे. पहिला खूप कमी होता आपला. पर्यावरणाचा डाटा सुद्धा पहिल्यांदा कमी होता, तो सुद्धा आपण आणखी वाढवलेला आहे, जेणेकरून हे दोन्ही विषय जरी लहान वाटत असले तरी सुद्धा त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारतात आणि ते प्रश्न तुम्हाला टॅकल व्हावेत अशा पद्धतीची रचना आपल्या वर्दीचा राजमार्ग या पुस्तकाची आहे. लक्षात. पुस्तक अतिशय दर्जेदार आहे. लक्षात. फक्त मी सांगतोय म्हणूनही दर्जेदार तुम्ही मानू नका. स्वतः जा, बघा. सर्व विषय कव्हर आहेत. ऑल इन वन गाईड आहे. स्टेट बोर्डचा विशेष संदर्भ आहे. सखोल अभ्यासक्रम आणि सराव प्रश्न आहेत. 1 लाइनर आहेत आणि बेसिक टू ऍडव्हान्स अशा प्रकारची याची रचना आहे. दुकानामध्ये अवेलेबल आहे. Amazon, फ्लिपकार्टवर सुद्धा आपलं पुस्तक अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. सॅम्पल PDF आपल्या टेलिग्रामवर पाहू शकता. आणि जर आवडलं तरच घ्यायचं आहे. फक्त कव्हर बघून किंवा मी सांगतोय म्हणून बिलकुल विश्वास ठेवायचा नाही. स्वतः तुम्ही बघायचं, इतरांसोबत तुलना करायची, कंटेंटची मांडणी योग्य वाटली, डाटा परफेक्ट वाटला, सगळं काही ओके होईल, आपलं कार्यक्रम ओके होईल, अभ्यास व्यवस्थित होईल या पुस्तकातून असं वाटलं तरच पुस्तक खरेदी करायचं आहे. लक्षात. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, उगाच नवीन तुम्ही पोलीस भरतीची तयारी करायला लागलात आणि MPSCचे पुस्तकं घेऊन वाचताय, अजिबात तुम्हाला समजणार नाही. तसं बिलकुल करू नका. अगोदर ठोकळा घ्या. आमचाच घ्या, नाही कोणताही घ्या तुम्हाला आवडेल तो घ्या. आपला ठोकळा बघा, तुलना करा, जो आवडेल तो घ्या. पण ठोकळ्यातून वाचा. आणि तुमचा खूपच अभ्यास झालाय, 2 वर्ष झालं तयारी करताय आणि आता मला अभ्यासाला नवीन काहीतरी पाहिजे, त्यावेळेस तशा पुस्तकांचा विचार करा. डिटेलमध्ये सखोल असणारे अशा पुस्तकं. अगोदर तुम्ही याच्यातूनच चांगलं करा, कारण तुमची एक्झाम ओरिएंटेड ह्याच्यामध्ये डाटा दिलेला असतो आणि प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी. MPSC UPSC ची वेगळी आहे, तुमची वेगळी, TCS ची वेगळी आहे. लक्षात. कोर्टाच्या पेपर झाले तर त्याची प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे. मग तुमचे त्या ज्या परीक्षेला अनुसरून अभ्यास करायचा असतो. उगाच इकडे फापट पसरायचा नाही. पुस्तकं मोकार वाढवले तर एक पुस्तक झालं की आता दुसरं वाचतो, दुसरं झालं की तिसरं वाचतो, अशा प्रकारे बिलकुल करू नका. एकच पुस्तक घ्या, 4-4दा 5-5दा वाचून काढा, त्यातला पॉईंट ना पॉईंट क्लिअर करा, तुमचं नक्की तुमच्या हातामध्ये यश मिळेल. लक्षात. ह्या गोष्टी असतात. म्हणजे 5 वेगवेगळे पुस्तक वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 5 वेळा वाचा, त्याच्यातून परफेक्ट माहिती झाली. आणखी मला आता हे तर परफेक्टच झालंय, आता मला अभ्यासाला आणखी काही गरज आहे, त्यावेळेस नवीन पुस्तकाचा विचार करा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळेच म्हणलं मार्केटमध्ये जा, आपले वर्दीचा राजमार्ग पुस्तक महाराष्ट्र पब्लिकेशनचे नवीन 3री आवृत्ती जाऊन पहा, आवडलं तरच घ्या. ओके. धन्यवाद. आणि आणखी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या प्रश्नांचा तुमच्या उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी. ओके. थँक्यू.